आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी निघते आता आणि हो तुला रियुनियनला यायचं बरं का। तुझं कोणतंही कारण ऐकून घेणार नाहीये मी, आधीच सांगून ठेवते तुला। रियुनियन हे कधी ठरलं आणि कोणी ठरवलं बरं? मला याबद्दल काही कल्पना पण नाहीये। तुझा आता ठरलंय ना त्यांचं, तुला कशाला पाहिजे? कोणी ठरवलं, कधी ठरवलं, कशाला ठरवलं? ठरलंय ना त्यांचं। अरे हो, ते सगळं ठीक आहे, तुला काय एवढी एक्साइटमेंट होतीये? नाही मी कुठं काय ते म्हणतात, मी आपलं असंच बोललोय सर। बरोबर आहे जिजूंचं, आता ठरलंय ना, मग त्याचा एवढा विचार काय करतेस? छान भेटणं होईल सगळ्यांना, मस्त गप्पा होतील आणि खूप एक्साइटेड आहेत सगळे एकमेकांना भेटायला। आणि तू तर टॉपर होती आपल्या याची, त्यामुळे तुला तर आलंच पाहिजे बरं का। जिजू, हिला तिथपर्यंत आणण्याची जबाबदारी तुमची आहे। हा म्हणजे काय? मी नक्की आणणार। आता तुम्ही एवढं सांगताय म्हणलं मला आणलंच पाहिजे। तुम्ही नका काळजी करू, मी आणतो त्याला। हा बेस्ट। चला तर मग मी निघते, तू जा, रियुनियनला भेटूयात। चलो बाय बाय। सूर्या, किती भारी आहे ना हे सगळं। खूप दिवसांनी मला माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला मिळणार आहे। पण मला तेजूचं फार टेन्शन आलंय रे। म्हणजे आपण दोघेही जर तिकडे गेलो तर मग तिच्याजवळ कोण असणार? अगं तू नको काळजी करू तिची, मी तिची सोय करतो। पण मी तुला स्वतः तिकडे घेऊन जाणार। मला पण बघायचं ते तुमचं काय काय रियुनियन। हा तेच, ते मला पण बघायचं। तुला ना कशाचंही कुतूहल असतं बाबा, पण काय रे, तू का इतका एक्साइट होतोस? का म्हणजे का असलंच पाहिजे? माझी बायको एवढ्या वर्षांनी कॉलेजमध्ये जाणार आहे, तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे। तिला आत्तापासून खुश ठेवणं माझं काम नाही का? हो का? अरे हा, त्या दिवशी ना मी दिल्ली साडी नेसायची तू नवीन साडी? हा। अरे नवीन साडी कशाला? सूर्या, काय झालं नक्की? एवढं एक्साइटेड काय आहेस तू? एवढं का म्हणजे अगं मला सांग, दुसरी कुठली साडी नेसल्यापेक्षा ती नेसली तर भारी दिसशील ना तू। मला पण बघायचं त्या साडीमध्ये तू कशी दिसतेस म्हणून म्हणलं। बर, नेसे मी। तुळजा, तुझ्या डोळ्यात बघितलेलं स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे। मला या गोष्टीचा लय आनंद आहे की तुला तुझी डिग्री मिळणार आहे, तुझा दवाखाना होणार आहे। तुळजा, मला तुला यशाच्या लय मोठ्या शिखरावर बघायचंय। तू हातात डिग्री घेतल्यावर सगळ्या जगाला ओरडून सांगायचंय की ही जी विद्यापीठातली सगळ्यात हुशार पोरगी आहे ना, ती माझी बायको आहे। हॅलो हॅलो चिमू, अरे तुझी बायको इथं गावातल्या पतपेढीत आलीये। का आली ते माहितीये का तुला? होय, बरेच दिवस झाले ती नोकरीच्या शोधात होती। आता तिला पण तिथंच नोकरी मिळाली। काय? मला पण मगाशीच कळलं। मग हे आता तू तोंडवर करून सांगतोस का मला? मगाशीच कळालं म्हणे। हे तिथे कसं सांगणार आहे तुला? तिथं सूर्या होता, धनु होती, त्यांच्यासमोर कसं सांगणार? मला नाही जमलं। हो का? मग ती इथं जॉब बघायला येणार हे पण माहित असेल ना तुला आधीच? हे बाई मला नव्हतं माहीत। सगळ्या गोष्टी ती मला सांगून नाही करत। आणि काम उद्यापासून मला नाही जमणार हा तुला सोडायला। तुझा चिमड्या, हे सगळं काय चाललंय रे आपल्या आयुष्यात? आता इथून पुढे पण अशाच अडचणी येणार। तू एक काम कर, तिला ना इथली नोकरी सोडायला सांग। ती जर इथं नोकरी करत राहिली ना चिमड्या, आपलं पेटणं पण कठीण होईल रे। हा, मी काय तिथला साहेब आहे का तिला नोकरीवरून काढायला? तू आता सरळ उत्तर देणार नाहीयेस का? आधीच एक माझ्या डोक्याला टेन्शन आहे, ती इथं आली म्हणून। तू तिचा नवरा आहेस, तू तिला नोकरी सोडायला सांग। तिला सांगतो नोकरीला जाऊ नको, म्हणजे नाना मला घराच्या बाहेर काढतो। असं ना, तुला काही करायचंच नाहीये। आपल्या रिलेशनचं मलाच टेन्शन आहे सगळं। राहू दे, एक काम सांगितलं होतं ते पण जमना तुला। हे बघ, ह्या सगळ्यांची जुळवाजुळव करायला माझी काय वाट लागली ना, हे माझं मला माहिती। तुला नाही कळायचं। एक काम कर, तू आता फोन ठेव, आपण ना भेटूनच बोलू। हा, बाय। हिच्यामुळे जिमड्या आज माझ्याशी असं बोलला। हिला ना इथून आकलल्याशिवाय ना मी शांतच बसणार नाही। बघतेच आता कशी नोकरी करते ते।
लय नशीबवान आहेस बघ पोरी तू. हिवाळा सोडून बाळंतीण होणाऱ्या बायकासनी का नाही थंडीच्या त्रासात व्हायचा आराम मिळतो. मला तर वाटतंय तुझं बाळांपण ह्या पावसाळ्यात उरकून जाईल. 2-3 महिने चांगलं चुंगलं खाल्लंस की तुझी पाठबी भरून येईल. म्हणजे आता ते काय असतं? कळल, हळूहळू समद कळल तुला. आणि काय ग, शत्रू कुठं दिसेना झालाय, कुठं गेलाय? काय माहित नाही आत्या. तेजू, समद ठीक आहे नको बाळा? हो, माझ्या गरोदरपणाचा दिवस खूप छान अनुभवते मी. हा 9 महिन्यांचा प्रवास, त्यातून शिकायला मिळणाऱ्या गोष्टी, खरंच माणूस किती छोट्या छोट्या गोष्टीतनं शिकत जातो ना. माझं हे गरोदरपण इतकं सुख देणार असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. बाहेर पावसाचं वातावरण आणि आपण मस्तपैकी गरमागरम चहा पितोय, त्यात माझ्या पोटात असणारे 2 जीव सतत मला त्यांच्या असण्याची जाणीव करून देतात. किती भारी चाललंय ना हे सगळं. होय, एकदम खरं बोलतेस बघ. आत्ता जर अक्का असत्या ना तर त्यासनी तुझ्यासाठी काय करून काय नग असं झालं असतं बघ. त्यांनी लय काळजी घेतली असती तुझी. अक्कासनी बारकी पोरं लय आवडायची. तुळजान शत्रूसाठी तर त्यांनी लय केलंय. तू गरोदर आहेस ही कळल्यावर तर त्यासनी इतका आनंद झाला होता. पण आत्या, जाणाऱ्या माणसाच्या आठवणी किती चांगल्या असतील तरी त्या त्रासदायक का असतात? कारण त्या तिथंच थांबलेल्या असतात, आपल्या संग पुढं आलेल्या नसतात. पण जी काय झालं ती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडं काय बी पर्याय नाही बघ उरला आता. अगं तेजू, मगाशी ही कोणतर काय तर देऊन गेलंय बघ. कसली पत्रिका आहे बघ, काय लिहिलंय वाच बरं जरा. प्रसूती वेदना कमी करून डिलिव्हरी सोपी करण्यासाठी व्यायाम घेतले जाणार आहे तिथे, असं लिहिलंय याच्यावर. आय्या, चांगलंच आहे की मग. तुझं बी नाव नोंदव बरं का त्यात. कोणाचं कुठं नाव नोंदवायचं चाललंय? मालक, मालक, तुम्ही लवकर येणं केलं. का तुम्हाला आवडलेलं दिसत नाही? अहो नाही, तसं नाही. तुम्ही अजून 2-3 दिवस येणार नाही असं सांगितलं होतं, म्हणून म्हणलं. तारीख पक्की ध्यानात ठेवली म्हणायची परत येण्याची. पण ठरल्या तारखेला परत यायला आम्ही कोर्टात नाही, आमच्या घरी येतोय. थोडं आधी परत आलेलं आवडलेलं दिसत नाही तुम्हाला? गंमत केली हो, लगेच घाबरल्याचं दाखव नका.